नमस्कार. ग्रह आणि ताऱ्यांपासून ते अगदी आपल्या आतल्या अणुरेणूंपर्यंत आपण बघितलं तर आपल्या आजूबाजूला सगळंच काही ना काही सतत हलत असतं. हीच आहे गती, एक अशी मूलभूत कल्पना जी आपल्या सगळ्या विश्वाचं वर्णन करते. तर आज आपण याच गतीची गोष्ट उलगडणार आहोत. चला, एका गमतीशीर प्रश्नापासून सुरुवात करूया. विचार करा, आपण ज्या खोलीत बसलो आहोत तिच्या भिंती खरंच हलत आहेत की स्थिर आहेत? हे ऐकायला जरा विचित्र वाटेल, पण याचं उत्तर आपल्याला फिजिक्समधल्या एका खूप मोठ्या आणि महत्त्वाच्या संकल्पनेकडे घेऊन जातं. तर याचं उत्तर आहे, हे सगळं पाहणाऱ्यावर अवलंबून आहे. गती ही नेहमी सापेक्ष असते. म्हणजे कसं, तर बसमध्ये बसलेल्या माणसाला रस्त्याच्या कडेची झाडं मागे पळताना दिसतात, पण रस्त्यावर उभा असलेल्या व्यक्तीला तीच बस आणि तो माणूस दोन्ही पुढे जाताना दिसतात. म्हणजे सगळा खेळ संदर्भ बिंदूचा आहे. तर मग गतीचं वर्णन करण्याआधी आपल्याला हेच नीट समजून घ्यावं लागेल की गती म्हणजे नक्की काय. चला तर मग जरा खोलात शिरूया. समजा आपल्याला एखाद्या वस्तूची जागा सांगायची आहे, तर त्यासाठी आपल्याला आधी एक ठरलेली जागा सांगावी लागते, नाही का? ह्या ठरलेल्या जागेला संदर्भ बिंदू किंवा मूळ बिंदू म्हणतात. उदाहरणार्थ, जर आपण म्हणालो की शाळा रेल्वे स्टेशनपासून 2 किलोमीटर उत्तरेला आहे, तर इथे रेल्वे स्टेशन आपला संदर्भ बिंदू झालं. ह्याच्याशिवाय वस्तू नक्की कुठे आहे हे सांगणंच शक्य नाही. बरं, एकदा का संदर्भबिंदू ठरला की पुढचा प्रश्न येतो, वस्तू किती लांब गेली? आणि इथेच अंतर आणि विस्थापन या दोन खूप महत्वाच्या गोष्टी समोर येतात. हे समजून घेण्यासाठी ना, एक सोपं उदाहरण घेऊया. समजा एक वस्तू ओ या पॉइंटपासून निघते, ए पर्यंत जाते आणि तिथून परत फिरून सी या पॉइंटवर थांबते. आता अंतर म्हणजे काय, तर वस्तूने एकूण किती प्रवास केला. आपल्या उदाहरणात वस्तू आधी ओ पासून ए पर्यंत 60 किलोमीटर गेली आणि मग ए पासून सी पर्यंत 35 किलोमीटर परत आली. म्हणजे एकूण अंतर झालं 60 अधिक 35 म्हणजेच 95 किलोमीटर. पण विस्थापन ही गोष्ट मात्र वेगळी आहे. विस्थापन म्हणजे सुरुवातीचा पॉइंट म्हणजे ओ आणि शेवटचा पॉइंट म्हणजे सी या दोघांमधलं सगळ्यात कमी सरळ रेषेतलं अंतर. या प्रवासात अंतिम विस्थापन फक्त 25 किलोमीटर आहे. म्हणजे वस्तू किती फिरली यापेक्षा ती सुरुवातीच्या जागेपासून सरळ रेषेत कुठे पोचली हे विस्थापन सांगतं. म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं म्हणजे फरक काय आहे या दोन्हींमध्ये? बघा, जर वस्तू थोडी जरी हलली तरी तिने कापलेलं अंतर कधीच शून्य नसतं. पण विचार करा, जर तीच वस्तू फिरून पुन्हा तिच्या मूळ जागी परत आली तर तिचं विस्थापन शून्य होईल. जरी तिने खूप लांबचा प्रवास केला असला तरी. तर ठीक आहे, अंतर कळालं. पण हे अंतर कसं कापलं जातंय? म्हणजे वस्तू किती फास्ट किंवा स्लो चालली आहे? चला, आता हे पाहूया. अरे, स्पीड हा शब्द तर आपण रोजच वापरतो. गाडीचं स्पीडोमीटर काय दाखवतो? स्पीड. किंवा क्रिकेट मॅचमध्ये बॉलरने बॉल किती वेगाने टाकला हे दाखवतात. ते पण स्पीडच आहे. फिजिक्सच्या भाषेत चाल किंवा स्पीड म्हणजे काय? तर वस्तू एका ठराविक वेळेत किती अंतर पार करते ते. यात फक्त किती वेगाने प्रवास होतोय यावरच लक्ष दिलं जातं, दिशेवर नाही. आणि इथेच वेग म्हणजे वेलॉसिटीचा रोल येतो. वेग म्हणजे फक्त स्पीड नाही, तर त्या स्पीडला एक दिशा पण असते. म्हणजे वेग आपल्याला किती वेगाने आणि कोणत्या दिशेने प्रवास होतोय या दोन्ही गोष्टी एकदम अचूकपणे सांगतो. आता हे तर उघड आहे की प्रत्येक वस्तू काही एकाच स्पीडने जात नाही, बरोबर? मोकळ्या हायवेवर गाडीचा स्पीड एक समान असू शकतो, पण शहरातल्या ट्रॅफिकमध्ये तो सतत कमी जास्त होतो, ज्याला आपण असमान गती म्हणतो. मग जेव्हा हा वेग बदलतो, म्हणजे समजा गाडीचा स्पीड वाढतो किंवा कमी होतो, तेव्हा त्या बदलाला काय म्हणायचं? इथेच त्वरण म्हणजेच ॲक्सेलरेशन ही कल्पना येते. त्वरण समजायला खूप सोपं आहे. बघा, जेव्हा एखाद्या वस्तूच्या वेगात बदल होतो, मग तो वेग वाढलेला असो, कमी झालेला असो किंवा फक्त दिशा बदललेली असो, त्या बदलाच्या दरालाच त्वरण म्हणतात. ही सगळी गतीची कहाणी एकाच चित्रात बघायची असेल तर त्यासाठी सगळ्यात भारी मार्ग आहे तो म्हणजे ग्राफ. ग्राफ आपल्याला प्रवासाची सगळी माहिती एका नजरेत देतात. हा बघा, अंतरवेळ ग्राफ. यावरची ही सरळ रेषा काय दाखवते की वस्तू एका ठराविक वेळेत ठराविकच अंतर कापतीये, म्हणजेच तिचा स्पीड एक समान आहे. पण जर हीच रेषा अशी वक्र असेल तर त्याचा अर्थ काय? सरळ आहे, वस्तूचा स्पीड सतत बदलतोय.
ही झाली असमान गती. आता हा वेगवेगळा ग्राफ बघा. यात जर अशी सरळ वर जाणारी रेषा असेल तर याचा अर्थ वस्तूचा वेग एका ठराविक दराने वाढतोय, यालाच म्हणतात एकसमान त्वरण. आतापर्यंत आपण सरळ रेषेतल्या गतीबद्दल बोललो. पण जर रस्ता सरळ नसेल तर? चला, आता गतीचा एक खास प्रकार पाहूया. एका धावपटूची कल्पना करा. तो एका चौकोनी ट्रॅकवर धावतोय, तर त्याला 4 वेळा वळावं लागेल. जर ट्रॅक षटकोनी असेल तर 6 वेळा. आता विचार करा, जशा जशा या बाजू वाढत जातील तशी वळणांची संख्या पण वाढेल, बरोबर? मग वर्तुळाकार मार्ग म्हणजे काय? तर जणू काही अनंत वळणं घेत जाणं. आणि इथेच एक खूप महत्वाचा मुद्दा आहे. जरी वस्तूचा स्पीड सारखा असला तरी वर्तुळाकार फिरताना प्रत्येक सेकंदाला तिची दिशा बदलतीये. आणि आपण काय बघितलं की वेगामध्ये दिशेचा पण विचार होतो. म्हणून दिशा बदलली म्हणजे वेग बदलला, आणि वेग बदलला म्हणजे त्वरण झालं. त्यामुळे सारख्या स्पीडने गोल फिरणारी वस्तू सुद्धा त्वरणित गतीत असते. तर मग आज आपण अंतर, विस्थापन, चाल, वेग आणि त्वरण या सगळ्या गोष्टी वापरून गतीचं वर्णन कसं करायचे हे पाहिलं. पण एक मोठा प्रश्न अजूनही बाकी आहे. ही गती येते कुठून? अशी कोणती शक्ती आहे जी वस्तूंना हलवते? ह्याचं उत्तर आपण पुढच्या भागात शोधू.